हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला क्रॉस कटिंगची ब्लाउज कट करून दाखवत आहे. क्रॉस कटिंगच्या ब्लाउजची पेपर कटिंग आहे. ते कशा प्रकारे अस्तरवर आहे किंवा ब्लाउज वर ठेवून कशा प्रकारे कट करायचं आहे ते दाखवते. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे 1 मीटर फॅब्रिक आहे. हे 1 मीटर अस्तर मध्ये आपल्याला हे अशा प्रकारे घडी होती. ही वाली याची मी काढून अशा प्रकारे घडी टाकलेली आहे आणि ह्याला मी प्रेस करून घेतलेला आहे. प्रेस करून अशा प्रकारे ही घडी टाकून घेतल्यावर आपल्याला हे पूर्ण फॅब्रिक मध्ये आपलं पूर्ण मेजरमेंट किती मोठा असू द्यात बसून जाते. सर्वात आधी हे बॅक साइडला आपल्याला इकडल्या साइडला बॅक साइड ठेवायचं आहे. हे पेपर कटिंग झालेली आहे माझी आधी. तर हे पेपर कटिंग जर पाहायचे असेल तर कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग दाखवते. हे जशाच्या तशा आधी मार्किंग करून घ्यायचं आहे सेम. षटकोन गळ्याचा आकार आहे हा ब्लाउजचा. अशाच प्रकारे आपल्याला कट करायचा आहे. हे बॅक साइडचं आपलं मार्किंग झालेले आहे. आता स्लीव्स आणि फ्रंट साइड आणि क्रॉस पट्टी हे 3 आपल्याला मेजरमेंट एवढ्या कापडामध्ये बसवायचं आहे. ते अशा प्रकारे क्रॉस टाकावं लागतं ह्याची घडी. स्लीव्स ह्या साइडला ठेवलेला आहे. स्लीव्स ठेवून आपल्याला ह्याची स्लीव्सची मार्किंग करायची. हे फ्रंट साइडचं आपले मार्किंग आहे. हे बॅक साइडला स्लीव्स लागते ते मार्किंग आहे. स्लीव्सला खालच्या साइडला आणि वरच्या साइडला अशा प्रकारे अर्धा इंच सोडलेला आहे. खाली फोल्डिंग साठी आणि वरी स्टिचिंग साठी सोडलेला आहे. सेम स्लीव्सचं सेम अशाला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. मी हे रिपीट माप येते म्हणून हे पेपर कटिंग मी आधीच करून ठेवते आणि हेच पेपर कटिंग वर मी रिपीट माप टाकून हे अशा प्रकारे कटिंग करते. हे झालेले आहे स्लीव्सचा माप. आणि हे फ्रंट साइडला आपण फ्रंटचा भाग म्हणून टाकून ठेवल्यावर आपल्याला शिवता सोपं जातं. हे झालं स्लीव्सचं. आता फ्रंट साइडचं आपल्याला मार्किंग करायचं. फ्रंट साइड अशा प्रकारे हे क्रॉस ठेवायचं आहे. सेम आता हे फ्रंट साइडचंही सेम आधी मार्किंग करून घ्यायचे आहे. सेमला सेम ही मार्किंग झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोण्या साइडने किती वाढवायचं आहे ते दाखवते मी. साईज मोठा आहे त्याप्रमाणे आपल्याला हे इकडल्या साइडला आपल्याला अर्धा इंच साइडला हे वाढवायचं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त पाऊण इंच वाढवायचं आहे इकडल्या साइडला. आणि हे गळ्याच्या साइडला काहीच नाही वाढवायचे. क्रॉस मध्ये इकडे मार्क करायचं आहे. इकडे पाऊण इंच जसं वाढवलेलं आहे तशाच प्रकारे इकडल्या साइडला पण पाऊण इंच वाढवायचं आहे. अशा प्रकारे हे पण सेम क्रॉस मध्ये हे सेम अशा क्रॉस मध्ये आपल्याला मार्क करायचा आहे. आणि खालच्या साइडला पण आपल्याला हे इथे टक हे अशा प्रकारे जे आपण टक्स घेतो ना हे मधले, आता हे आपण हे जे वाढवलेलं आहे ते ह्या टक्स साठी वाढवलेलं आहे. हे आपल्याला इथे पाऊण इंचाचा हे टक्स आपला घेतलेला आहे. आणि हे जे वाढवलेलं आहे हे खालच्या साइडला आपल्याला जे वाढवायचं आहे तर ह्या साइडला आपले हे जे टक्स मारतो आपण ह्याच्या साइडला आपण अशा प्रकारे अर्ध्यापेक्षा जास्तही मार्किंग केलं तर चालते किंवा अर्धाही केलं तर चालते. अशा प्रकारे हे अर्धा इंचावर मार्किंग करायचे आहे. अर्ध्यापेक्षा थोडा कमीही केला तरी चालते. हे झालं फ्रंट साइडची मार्किंग.
हे सर्व जागी अशाच प्रकारे प्लेट्स घ्यायच्या आहेत. ह्याची आता राहिलेली आहे क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टीची मार्किंग करण्यासाठी आपल्याला जेवढी क्रॉस पट्टीची आहे ना सेम, जेवढी क्रॉस पट्टी आहे तेवढी सेम आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे सर्वात आधी. सेमला सेम ही मार्किंग केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून क्रॉस पट्टीच्या साईडला, खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचा आहे. अशा प्रकारे अर्ध्यापेक्षा थोडा कमी वाढवला तरी चालते. जेवढा आपण क्रॉस पट्टीला जॉईंट देतो ना तेवढा वाढवायचा आहे खालच्या साईडला. आता पूर्ण जशी मार्किंग आहे त्याच्यावर आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी स्लीव्स कट करते. हे नॉच मारायचे सेंटरला. हे जे जॉईंट आहे ते मोकळं करून घ्यायचं. आता हे बॅक साइड, फ्रंट हे सर्व अशा प्रकारे थोडस कटिंग अवघड जात होतं. ह्याला मी क्रॉस मध्ये इकडल्या साईडला फिरवून घेतले. आता ह्याची पूर्ण अशा प्रकारे कटिंग करायची आहे. हे क्रॉस पट्टीचा आहे साईड. क्रॉस पट्टी, बॅक साइडचा पार्ट, फ्रंट साइड जे एक्स्ट्रा वाढवलेला आहे ना तिथून कट करायचा आहे याचा. तर हे अशा प्रकारे पूर्ण कटिंग झालेली आहे. बॅक साठी आपल्याला हे टक्सची पण मार्किंग दाखवते. टक्सला आपण मोठा साईज आहे 4.5 आणि छोटा साईज असेल तर 4, आणि अशा हाईट मध्ये पण आपण 4 ते किंवा 4.5 इंच घेऊ शकता. ह्या गळ्याच्या खाली पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे ही कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा कोणता व्हिडिओ पाहायचा आहे तर कमेंट करा. बाय.